मी चंद्रपूर जिल्ह्यात कोलपणा तालुका अध्यक्ष हे सन्माननीय गिरीश भाऊ दाभाडकर यांचं स्वागत करतो। धनाजी आंबेडकर चामोर्शी तालुका अध्यक्ष बाबूरावजी बावणे करतील अशी त्यांना विनंती करतो। तालुका अध्यक्ष करतील अशी त्यांना विनंती करतो। सर्व तालुक्याच्या वतीने सन्माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि कुणाचे नाव सुटले तसेच ते आमचे मालतरावचे अकनूरवार हे सुद्धा मी या जिल्ह्याचा विधानसभा सदस्य या नात्याने या विदर्भातील विविध जिल्ह्यातून आलेल्या सर्व प्रतिनिधीचं अंतःकरणापासून स्वागत करतो व माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की जे लक्ष्य इच्छा घेऊन हे प्रतिनिधी तो उपस्थित झाले त्या सर्व ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांच्या भगिनींच्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद आमच्या सर्वांच्या मंडळात। खरं तर मी जेव्हा आलो तेव्हा मनात विचार करत होतो की मी जेव्हा 95 ला आमदार झालो तेव्हा या सभागृहाची निर्मिती करण्यामध्ये माझाही मोठा वाटा होता। या सभागृहाने अनेक कार्यक्रम बघितले, अनेक कार्यक्रम अनुभवले, पण श्रोते मंचावर कधी बघितले नाही। पण जेव्हा मी मंचावर आलो तेव्हा बघितलं की तिथं बसायला जागा नाही म्हणून प्रतिनिधी इथेही बसले आहेत। इतक्या संख्येने आपण आला आणि मला विश्वास आहे की शेवटी लोकशाहीमध्ये लोक इच्छा पूर्ण होण्यासाठी कदाचित उशीर लागत असेल, पण लोकशाहीमध्ये लोक इच्छा पूर्ण कराव्याच लागतात। अरे इंग्रज आम्हाला दाबू शकले नाही तर सरकार कशी दाबू शकेल? आणि आमच्या मागण्या काही अन्यायाच्या नाही आहे। तुमच्यापैकी कोणी विधानसभेत आरक्षण नाही मागत, तुमच्यापैकी कोणी मंत्रिमंडळात आरक्षण मागत नाही, तुमच्यापैकी कोणी निवडून न येता ग्रामपंचायतचं सरपंच करा असंही मागत नाही। आपण आलात ते याकरता आलात की महात्मा गांधीच्या देशात जिथं महात्मा गांधींनी मंत्र दिला गाव की ओर चलो, गाव सुधारेल तरच देश सुधारेल हे महात्मा गांधी। दुर्दैवाने गावही गरीब आणि गावाची सेवा करणारा कर्मचारीही गरीब। पण मला कौतुक आपल्या सर्वांचं याकरता केलं पाहिजे की ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आणि सरकारला सरकार कुणीच म्हणणार नाही। शेवटी कोणीतरी म्हणलं ते खरं आहे, सरकारी काम आणि कमीत कमी 10 वर्ष थांब। आपल्या मागण्या या पोटाच्या भुकीशी संबंधित आहे आणि मला आठवतं की विधानसभेत किमान वेतनच्या संदर्भामध्ये मी स्वतः लक्षवेधी मांडली आणि सरकारने सांगितलं की जे किमान वेतन देणार तेव्हा मी सरकारला विचारलं की किमान वेतन कायदा कोणाचा आहे? किमान वेतन कायदा सरकारचा आहे। सरकार सर्व उद्योगांना सांगते की तुम्ही किमान वेतन दिलंच पाहिजे, दिलं नाही तर फौजदारी गुन्हा होईल। मग इतरा सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाशा। तुम्ही जर इतरांकडून अपेक्षा करता की किमान वेतन जर दिलं नाही तर फौजदारी गुन्हा, त्याला जेलमध्ये टाकले
मग सरकारच्याच ग्रामपंचायती आहे, त्या ग्रामपंचायतीमध्ये किमान वेतन दिल्या जात नसेल तर मग जेलमध्ये सरपंच आगा टाकण्याच्या ऐवजी सरकारच्या मंत्र्यांना टाकलं पाहिजे. अनेकदा असं होतं की गरिबांचा आवाज, कष्टकऱ्यांचा आवाज, पोटात भूक घेऊन काम करणाऱ्याचा आवाज दुर्दैवाने आमच्या त्या 1,45,000 फुटाच्या मंत्रालयापर्यंत पोहोचत नाही. आता 7% डीए वाढवला, महागाई भत्ता 7%. मी तर कधी मोठं आंदोलन झाल्याचं ऐकलंही नाही. वाटाघाटी झाल्या टेबलवर 7% वाढ केली, आनंद आहे. शेवटी आपलेच बंधू आहे. कोणाचे पैसे वाढले तर त्याचं दुःख मानण्याचं कारणच नाही. फक्त दुःख याचं नाही की एक रिकामं ताट घेऊन बसलाय आणि दुसऱ्याच्या ताटात मात्र पुरणपोळीच्या वर पुरणपोळी पडताय, तूप पडताय, तेव्हा मात्र नजर लागायची शक्यता राहते. आणि अनेकदा मी अनुभवलं, जेव्हा विलास यायचा, गिरीश दाभाडकर यायचे, हे जे सरकारी उच्च दर्जावर बसणारे अधिकारी आहे ना, हे जितके उच्च असतात तेवढं यांचं मन छोटं असतं. खरं तर यांच्या खिशात पैसे जायचे नाही, पण सांगताना जर हा प्रस्ताव मंजूर केला तर 10 कोटी रुपयाचा खर्च वाढणार आहे. अरे बाबा, 10 कोटी मध्ये 50,000 लोक आहे, तुम्ही तर 10 कोटीत 500-700 लोक वाटून घेता. 50,000 ग्रामपंचायत सदस्य आहे, ग्रामपंचायत कर्मचारी आहे, पण दृष्टिकोन काय? हा ग्रामपंचायत कर्मचारी छोटा आहे, हा आपलं काय करू शकतो? मी सरकारला या परिषदेमध्ये इशारा देऊ इच्छितो की हे छोटे आहे, गरीब आहे, गावात राहणारे आहे, कष्टकरी आहे म्हणून दुर्लक्ष करू नका. अरे जेव्हा 50 पैशाची हवा 2 कोटीच्या मर्सिडीज बेंझ गाडीमध्ये नसते, जेव्हा 50 पैशाची हवा बोईंगच्या 600 कोटी विमानाच्या टायर मध्ये नसते, तेव्हा ते विमान कितीही हॉर्स पॉवरचं इंजिन घेतलं तरी हवाई पट्टीवर. हा कर्मचारी छोटा आहे, पण गावातल्या दिवाबत्तीकडे याला लक्ष द्यायचं आहे. आणि तुम्ही एवढे कमी पैसे देता, गावातली दिवाबत्ती तो पाहते, पण त्याच्या घरी मात्र अंधार झाल्यावर दिवाबत्ती लागत नाही. हे दुर्दैव. आणि म्हणून आपण जी मागणी केली आहे, पुष्पाताई, आपण तर सांगितलं की दीपावलीच्या अगोदर झालं तर उत्तम प्रयत्न करू, पण दीपावलीच्या अगोदर होईल असं मला वाटत. पण माझा एका गोष्टीवर विश्वास आहे की प्रयत्न केला तर यश येतं. कोतवाल एकदा मला असेच भेटले, कोतवालांचा विषय सुटतच नव्हता. त्यांना 2,000 रुपयाच्या वरती मानधन नव्हतं, काही नव्हतं. मग सरकारच्या मागे आम्ही लागलो, मग आश्वासन घेतलं. 30 दिवसामध्ये त्यांनी सांगितलं की चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊ. करता करता 5,000 रुपये आता मानधन मागच्या वर्षी वाढलं, तरी चतुर्थ श्रेणीची लढाई सुरू आहे. ही लढाई सुरूच राहणार आणि या लढाईमध्ये सातत्य असणं, निराश न होता काम करणं आणि संघटनेमध्ये काम झालं नाही म्हणून एकमेकाला दूषण देत फिरणं, तर आपणच ज्या फांदीवर बसलो आहे ती फांदी तोडणाऱ्या माणसाला जे म्हणतं ते नाव आपल्याला लागण्याची शक्यता आहे. संघटना आहे, संघटनेमध्ये एकत्र येऊन शक्तीला वाढवावी लागते आणि एकत्र असेल तर काम होत. आज तुम्ही इतक्या संख्येने आलात, मलाही वाटलं की यांचा प्रश्न अजून वेगाने सोडवला पाहिजे. उद्या जर इथं 20 माणसं बसली असतील आणि या सभागृहाच्या ऐवजी आमच्या श्यामाप्रसाद मुखर्जी मध्ये तुमचा कार्यक्रम झाला असता, मला काय वाटलं असतं, यांचीच इच्छा नाही तर समोरच्या काय इच्छा निर्माण. आणि शेवटी एकतेला महत्व आहे. तुकडे झाले तर कुणी विचारत नाही. मी मागे मला आठवतं की एक उदाहरण तुमच्या एका कार्यक्रमात सांगितलं होतं
मंचावर उभा झाला आणि त्यांनी 500 रुपयाची नोट दाखवली. पण कोणाला पाहिजे? सर्वांनी हात वरती केले. कारण पैसे कोणाला नाही पाहिजे. राजा होया भिकारी, सबको पैसों की बीमारी. आता रोजच तर पाहत होया. आपल्या जावई उपाशी रागत चालते, पण इतरांचे जावई मात्र 300-400 कोटी रुपयाचे मालक झाले पाहिजे. ठीक आहे, सुरुवात कोणापासून करा, फक्त आमची जावई श्रीमंत होतील एवढं बघा. आम्हाला दुसऱ्याबद्दल काय आक्षेप नाही. आता 500ची नोट दाखवली, सर्वांनी हात वरती केले. हमको चाहिए, हमको चाहिए, हमको चाहिए. मग त्यांनी त्या नोटीची घडी केली. घडी करून विचारलं किसको चाहिए. पुन्हा सर्वांनी हात केला, हमको चाहिए, हमको चाहिए. मग ती नोट घेतली आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केले आणि मग विचारलं किसको चाहिए. एकाने आत्महत्या नाही केला, कारण तुकड्या कोण विचारते. आपली जर संघटना एक राहिली आणि खरा निराशा येत नाही का? निराशा येते ना. मला आठवतं की 1-2 महिन्यापूर्वी आपल्याच असा एक ग्रामपंचायत कर्मचारी माझ्या कार्यालयात आला. मला म्हणाला, सुधीर भाऊ, मी तुमच्यावर नाराज आहे. म्हणजे कशासाठी नाराज आहे बाबा? ते म्हणजे ते ग्रामपंचायत मध्ये मला 350-400 रुपये देतात, तेही 3-3 महिने देत नाही. पण माझा काय दोष आहे? मी काय गावचा सरपंच थोडी आहे, ग्राम सचिव आहे की मी? माझा दोष आहे? थोडं तुमचा दोष आहे. म्हणजे काय दोष आहे? संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं अनुदान वाढावं यासाठी तुम्ही एवढे प्रयत्न केले. 250चा 500 केला, 500चा 600 केला. आत्ताच्या अधिवेशनामध्ये तुम्ही 750 करण्याचं सरकारकडून बदलून घेतलं. त्या जर विधवा बहिणीला मुलगा असला तर मग त्या बाईला 1000 रुपये मिळतात. पण मी काम करतो, मला मात्र 350. मी जर संजय गांधी निराधार योजनेमध्ये गेलो तर जास्त फायदा आहे. पण मला तहसीलदार मला संजय गांधी निराधार योजनेचा फायदा देत नाही. म्हणजे याच्यापेक्षा निराधार असतं फायद्याचं की काम करणं फायद्याचं? याचं म्हणणं तर बरोबर आहे. निराधार झालो तर जास्त पैसे आणि काम केलं 30 दिवस तर कमी पैसे. अंधेर नगरी चौपट राजा, टकासेर भाजी टकासेर खाजा. आणि म्हणून हा जो विषय आहे, हा विषय महत्वाचा आहे की आपल्याला महागाईची वाढते. मग या महागाईमध्ये एक तर अनुदान वाढवलं पाहिजे, वेतन श्रेणी दिली पाहिजे, पेन्शन योजना लावली पाहिजे. नाहीतर मग वर्षभर तहान लागणार नाही, भूक लागणार नाही, अशी टॅबलेट तरी. शेवटी पोटाला जात नाही, धर्म नाही, पक्ष तर नाहीच नाही, संघटना नाही, आडनाव नाही, नाव नाही, रंग गोरा आहे की काळा आहे आई नाही. असं तर काही देवाने केलं नाही की गोरा रंगाचा माणूस असेल तर त्याला थोडंसं खाल्लं तर पोट भरते आणि काळ्या रंगाचा असेल तर जास्त खाल्ल्यावर पोट भरते. हिंदू असेल तर कमी खाल्लं तर पोट भरते, मुस्लिम असेल तर जास्त खाल्लं तर पोट भरते. असं काही केलं आहे का? शेवटी काम करणारा, कष्ट करणारा माणूस आहे त्याला जास्त अन्न लागते. पण आपल्याकडे उलट आहे, जो कष्ट करत नाही, हात हलवत. मराठवाड्याचे हजारो लक्षावधी लोक यात्रेत येतात, कष्ट करत येतात, कडक उन्हात येतात. आणि आमच्या माता महाकालीचा आशीर्वाद असा असतो की त्या सर्वांच्या कष्टकऱ्यांच्या इच्छा माता महाकालीच्या आशीर्वादाने पूर्ण होतात. माता महाकाली शक्तीचं प्रतीक आहे. आणि तुम्ही आज इथं आलात माता महाकालीच्या या जिल्ह्यात आलात. मी निश्चितपणे आपल्याला विश्वास देईल की जो लढा वेतन श्रेणीचा, 100% अनुदानाचा, 10% जिल्हा परिषद मध्ये काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी जे जिल्हा परिषद मध्ये लागले त्यांच्या सेवा जोडण्याचा, आणि पेन्शन योजनेसाठी आमचे मित्र श्री भगतजी यांनी जो विषय मांडला, सामूहिक विमा योजनेच्या माध्यमातून पेन्शन योजना, या सर्व विषयावर जर आपल्यापैकी कोणी एखादा व्यक्ती आमदार झाल्यावर जे काम करेल त्यापेक्षा मी 1 सेंटीमीटरही कमी काम करणार नाही. आणि हा लढा जो तुम्ही सुरू केला त्यामध्ये निरंतरता आहे, सातत्य आहे. मी जेव्हा आज नागपूरहून येत होतो या कार्यक्रमासाठी, रस्त्यावर मला एक 10-12 गाड्या दिसल्या.
छोटासा कागदाचा बोर्ड होता, म्हणजे मोठा बोर्ड ती जाऊ शकत नाही, छोटासा दिसत नव्हता दुरून. पण मला शंका आली, छोटा बोर्ड म्हणजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची गाडी दिसते. आणि जेव्हा मी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा बरोबर लिहून होतं की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची गाडी, कारण अधिवेशनासाठी येत होता. छोटासा कागदाचा बोर्ड आहे, म्हणजे कॅम्प्युटरवर केलेला. पण आपण इतक्या कष्टात सुद्धा दुरून आला. मला माहित आहे की एक गाडी करायचं म्हणजे 10 लोकांनी कॉन्ट्रीब्युशन करायचं, पैसे जमा करायचे, तेवढं दुरून यायचं सोपी नाही आहे. पण ही जी भावना आहे, अनेकदा मी नाही गेलो तर काय बिघडतं, खरं आहे ना. मी आता दाभाडेकरांना विचारत होतो की तुम्हाला काही सर्वांची नावं तुमच्याकडे आहे का? भाऊ 50,000 लोकांची नावं माझ्याकडे कुठे आहे? आणि तुम्ही या संमेलनामध्ये जर आला नसता तर काही दाभाडकर किंवा विलास कुंभोरला माहीत थोडी झालं असतं की इच्छा माणूस आला नाही. पण तरीही तुम्ही मोठ्या संख्येने आला. आणि ही जी विजयाची इच्छा आहे, ही जी मी तुमच्यामध्ये पाहतोय, तुमच्या चेहऱ्यामध्ये पाहतोय, 3:30 वाजल्यावर सुद्धा जेवण झालं नाही तरी चेहऱ्यावर मात्र टाळ्या आणि त्याचा गडगडाट वाटतो. मला विश्वास आहे की तुमच्या या साऱ्या मागण्या, सरकार कोणाचं असो, राज्यकर्ते कोणीही असो, या शक्तीच्या समोर सरकार आणि अधिकाऱ्यांना आपल्या मागण्या पूर्ण कराव्या लागेल. हे खरं आहे की वित्त विभाग नेहमी फाईल अडवत राहतो म्हणतात, आणि खरं तिथं कौशल्य घालतं वित्त विभागाचं. पण हे गिरीशजी जेव्हा बोलताना एक खरं आहे की कदाचित 2012 हे आमच्या प्रश्नात संपवून मार्गी लावण्याचं वर्ष कदाचित असेल. आता जयंत पाटील साहेब दोन्ही खात्याचे मंत्री, आणि जेव्हा हे तुम्ही सांगत होता तेव्हा मलाही पटलं की आता खरं सोपी आहे. कारण वित्त मंत्री एक हात मागणे वाला, दुसरा हात देणे वाला एकाच माणसाकडे आहे. आणि म्हणून याचा आपण पाठपुरावा करू. कारण आता थोडं सोपी आहे, सर्वात सोपी असणार. म्हणजे कधी कधी म्हणतो ना की चंद्राचा अभ्यास करण्याला पृथ्वीच्या जवळ जेव्हा चंद्र येतो तेव्हा जास्त अभ्यास करता येतो. तसा आता आरडीडी मिनिस्टर, ग्राम विकास आणि फायनान्स, वित्त एकाच मंत्र्यांकडे आहे. आपण निश्चितपणे जयंत पाटीलांसोबत या संदर्भात एक बैठक घेऊ, माननीय मुख्यमंत्र्यांकडे एक बैठक घेऊ, आणि हे विषय आपण निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करू. फक्त पुष्पाताई, एकदा पुन्हा सांगतो, अडचण एकच आहे की दीपावलीच्या अगोदर हे काम होणार नाही. पण एक काम नक्की करू, ज्या दिवशी हे प्रश्न सुटेल त्या दिवशी आपण दीपावली साजरी करू. आणि म्हणून या ठिकाणी इतर ज्या काही मागण्या आहेत, मग त्या अनुकंपा आहे, त्या गोष्टींवर मी जात नाही. पण पुन्हा एकदा या चंद्रपूरच्या भूमीमध्ये, या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला आपण निमंत्रित केलं, प्रेमाचे शब्द व्यक्त केले. तर आयुष्यामध्ये मी कधीच 1 रुपया कामाच्या मोबदल्यात जगात कुणाकडून घेतला नाही. आणि मी नेहमी सांगायचो की मी 1 पैसा कोणाकडून घेतला असं झालं तुम्ही जमिनीत गाडेत, मी पैसे कधी घेतले नाही. पण ज्यांनी मला आशीर्वाद दिले, प्रेम दिले, ते मात्र मी मागून घेतले. तुमचं प्रेम घेऊन मी या कार्यक्रमातून चाललो आहे, तुमच्या सदिच्छा घेऊन मी चाललो आहे. माझ्या दृष्टिकोनातून या लाख मोलाच्या आपल्या सदिच्छा या दीन दुर्बल शोषितांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या कामी येणार आहे. या शुभकामना आयुष्यभर अशाच आमच्या सोबत कायम राहाव्या एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय विदर्भ, जय